जय शिवराय मित्रांनो. तर मी आज आलेलो आहे कोल्हापूर जिल्ह्यातील पेठवडगाव जनावरांचा बाजार, शेळी बाजार हा बाजार बघण्यासाठी आलेलो आहे. बरेच दिवसाचा आमचा प्लॅन होता की बाजार जाऊन बघायचा, बाजार कसा असतोय. तर मला तर वाटते कोल्हापूर जिल्ह्यातील सगळ्यात मोठा बाजार म्हणला तर पेठवडगावचा बाजार. कारण आम्ही बरेच बाजार फिरलो, पण हा बाजार बराच मोठा बाजार आहे. तर पहिला आम्ही गेलो, आमचा एकच प्लॅन होता की जाऊन शेळ्या बघायच्या, एखादं बोकड बघायचं, काय रेट आहे, कसं मार्केट आहे. कारण आम्ही पहिल्यांदा पेठवडगावला आलेलो आणि आम्हाला बघायचं होतं काही तर किमती आहेत, कसा रेट आहे. तर अशा टाईप आम्ही पहिला शेळी बाजारमध्ये आलो. बघतो तर काही इथं ढीकच ढीक, शेळ्या ढीक, पालवी ढीक, मेंढ्या ढीक. आम्ही आलो, असं बघितलं, पहिला निरीक्षण करूया म्हणलं काय काय काय. त्यानंतर रेट विचारूया. पहिल्यांदा मामाचं दिसलं बारकी बारकी करडे. मामाला म्हणलं काय रेट आहे. मामा म्हणलं एवढी एवढी बारकी करडं 3,500ला एक. आणि व्हिडिओ करताना बघितला. मामा म्हणला बाबा जाईत नाही एवढा, माझा एवढा व्हिडिओ करू नको. त्यानंतर मामाचं आणि आमचं काय पटलं नाही. पुढे गेलो, जरा बाजाराने फिरलो, अशा शेळ्या बघितल्या, पालवी. तर बरंच असा मोठा बाजार आहे, पण जास्तीत जास्त इथे व्यापारी लोक जास्त, शेतकरी कमी. तर बघा, या सगळं व्यापाऱ्याचा गँग. तर असं मार्केट फिरलो आम्ही. आणि मावशींना विचारलं, मावशीने बोकड आणले होते. त्यांना विचारलं, चार बोकड होते त्यांच्याकडे. त्यांना विचारलं काय रेट सांगितलाय. 26,000 रुपये जोडी, हा दोनचं सांगितलं होतं. म्हणजे 13,000 रुपयाला एक असा रेट सांगितलं होता. मावशीला म्हणलं किती आलं फायनल देणार, फायनल आलं तर देणार. तर 12,000 रुपये एका ह्याचं आलं तर देणार असं म्हणले. तर अशा टाईप मार्केटचा रेट चालू आहे. आणि पालवी अशा टाईप आहे बघा, ज्वारी पालवी आहेत. तर 12,000 रुपये आले तर देणार असे म्हणत होते. मग बघितलं, मी चौकशी केली, मावशीला विचारलं. मावशी नाही, फायनल 12 म्हणली. काय म्हणलं, मावशीच्या नंतर पडलं नाही. कारण मावशी म्हणली अजून पाहिजे तर अजून ठीक दिसलं तुम्हाला, पण 12,000 एक नाही देणार. काय म्हणलं, बघूया म्हटलं, दुसरं मला जरा अजून जरा फिरूया म्हटलं, जरा बघायचं कसं काय रेट आहे. त्या उद्देशानं आम्ही आलो होतो. मेंढ्यांच्याकडे गेलो, मेंढ्यांचा रेट काढला. या सगळ्या मेंढ्या बरीच संख्या होती. आज सोमवारचा बाजार भरतो पेठगावमध्ये. आज सोमवार आहे. तर अशा टाईप मार्केट आहे. मला मार्केट दाखवायचं होतं मला. असं मार्केट आहे बघा. पेठवडगाव म्हणजे प्रसिद्ध मार्केट आहे शेळींचं, जनावरांचं. तर दर आठवड्याच्या सोमवारी हा पेठवडगावचा बाजार असतो. तर आम्ही आलो होतो काल, म्हणजे तारीख होती 22 फेब्रुवारी 2026ला. काल आम्ही आलो होतो. मार्केट पण टाईट होतं, कारण आता यात्रा आहे, ईद आहे जवळ. एकदम टाईट मार्केट होतं. तुम्ही पण असं मार्केटला येऊ शकता. तुम्ही जे त्यावेळी कसं रेट असतं त्या मार्केटचा वेगळा रेट असू शकते. तर यात्रा वगैरे असल्यामुळे गिरा असं मार्केट टाईट होतं. अशा टाईपची मार्केट आहे बघा. मेंढ्या वगैरे मेंढ्या जास्त तुम्हाला बघायला मिळते. असं असतं की मला वाटतं पण ती व्यवहाराची कला आहे. व्यवहारला जे पद्धती व्यवहार होतो. अशा टाईप बिटलचं मी पालू होतं बघा. 30,000 रुपये सांगितलं होतं हे बिटल्स. अशा टाईप आणि किती रेटला परवडतं तुम्हीच कमेंट करा मला. 30,000 रुपये सांगितलं होतं. त्याच मेंढीचा व्यवहार चालू होता. व्यवहार करते वेळी पण एक माणूस की नात्याने भारी व्यवहार करतात. दोघांचं मत पटलं तरच व्यवहार होते. आणि कमी पण करतात, सांगते वेळी सांगतात तर कमी पण करतात. नाही पटलं तर नाही बी म्हणून सांगतात. बाकी करडं पालवी आहे ती सगळी. कारण सगळं जास्तीत जास्त मी बघतो ना, तर शेळ्या कमी पालवी जास्त होती विक्रीसाठी. आणि 7 महिन्याची, 4 महिन्याची, 5 महिन्याची, 9 महिन्याची पालवी होती. प्रत्येक जातीवर क्वालिटीवर वजनावर पालवी सल्ल्यावर तेलासाठी सांगितलं कमी करतात. पण आम्हाला काही बघायचं बघा. असं नाही, ज्वारी पालवं जास्त, गावरान पालवी जास्त होती, ज्वारी वगैरे अशा प्रकारे पालवी जास्त होती विक्रीसाठी. विचारत होतो माहिती, ती माहिती सांगत होती त्याची क्वालिटी कशी आहे, काय अनुभव कसे आहे. आम्ही रेटमध्ये मिळाला तरी पालव्याचा पालवं घ्यायचं. आणि माझा मित्र होतो बघा, कमी रेटला जर मिळालं तेवढं कसं थांबायचं. बघूया म्हणलं कमी रेटला मिळते काय, पालवं घ्यायचं म्हणलं विक्रीसाठी. यांच्याकडे जास्त पाली होती. तिकडे 4-4, 5-5 जण धक्का कसं आहे.
शेळ्या पण होत्या, शेळ्या पण आहेत, पालवी पण आहे. जास्त पालवी मात्र जास्त होती. असं बघत बघत आम्ही पूर्ण मार्केट होतो, अंदाज काढत होतो. म्हणजे दाबून काय बघतात काय मला कळलं नाही. त्याला का दाबतात काय समजलं नाही मला. ही एक कोटा जातीचं पालव होतं. तर 20,000 रुपयाची किंमत सांगितली आणि 19,000 रुपये आले तर 6 पालव हे घेणार होते. तरी कसं वाटतं मला कोटा जातीचं अशी टाईम आहे. मी दात पण दाखवलेलं मला 2 दाती आहे मला दात सांगितलं होतं. असा टाईम आम्ही मार्केट फिरलो, बराच अनुभव आला, किमती कळाल्या. असं परत म्हणजे एखादं पालव बघायचं आता स्वस्त मिळते काय. तर मग आम्ही आता त्या उद्देशानं आता पालव ज्वारी पालव बघायचं म्हटलं, त्या उद्देशानं आम्ही आता बघायला लावले. तर इथं पहिला आम्ही गेलो, मित्र होता माझा, त्याला म्हटलं जरा रेट काढ. आता मी जरा मागून बघायचं स्वस्तमध्ये मिळते. ह्यांच्याकडे बघितलं, हिने आमचं 2 पालवी बाजूला काढलेले म्हणजे 2 नग म्हणले 11,000 रुपये नग सांगितलेलं हे 2 नग. तर मित्रांनो म्हटलं माग म्हणलं एकदम कमीमध्ये मागून तर बघ, कमीमध्ये मिळाला तर चान्स मारूया. तर आम्ही हा 7,000 रुपयाला मागितलं बघा. तरी पण हिने दिलं नाही आम्हाला. 11,000 रुपये आलं तर सांगितलं. बघा कसं एक पालवी. कसं वाटलं तुम्हाला हे पालव्याचा रेट कितीला घ्यायला पाहिजे होता तुम्हीच मला कमेंट करून सांगा. ह्याच्याने आमचा काही व्यवहार झाला नाही. मित्र म्हणला नाही, म्हणला एवढं रेट जास्त नाही द्यायचा, कमीमध्ये बघायचं. नंतर अण्णाकडे आलो आम्ही. अण्णाकडे 2 पालव होती, त्यांनी मी 13,000 रुपये सांगितलं होतं. इथं पण आम्ही मागून बघितलं. तर हे पालव बघा 20,000 रुपये सांगितलं होतं पालव्याचं. कसं आहे पालव बघा, 20,000 रुपये रेट सांगितलं होता. आणि होतं मोठ्या कानाचं लिटल क्रॉस आहे म्हणत होता बाई, त्याचं पण 20,000 रुपये सांगितलं होतं. त्यानंतर असं मार्केट आम्ही फिरलोच फिरलो. बारकच आहे, त्याचं काय ते 10,000 रुपये सांगितलेलं. पाट आहे 10,000 रुपये सांगितलेलं बघ. क्वांटिटी जास्त न घेतलं तरी हो दादा म्हणत होता एकदम स्वस्तमध्ये देतो. 10,000 रुपये करून पालव देतो असं म्हणत होता. पण आम्हाला जरा कॉस्टलीच वाटलं. याचं कन्नाड आपण बघतो नेमकं काय वाटतं काय माहिती. याचा व्यवहार झालेला मी बघत होतो कितीला काय, त्यांचं काय समजा वाटत काय मार्क करता दिलं तर वाली. मावशीकडे 2 पालवी होती पालव. जरा मोठ्या कानात होतं, ती शिली होती आणि ही पालव होतं. तर हे पालव 12,000 रुपये फायनल सांगितलं. फायनल रेट 12,000 रुपये. मला वाटतं बिटल क्रॉस आहे मोठ्या कानाचं. तर आम्ही मागितलं 8,000. तर मावशी जिडलीच 8,000 रुपयाला काय येते म्हणते, काय आमचं पटलं नाही. तर तुम्ही सांगा मला ही रेट किती रेटला चालत होतं आणि काय बिटल प्युअर आहे की बिटल क्रॉस आहे. जिकडे पण बघा शेळ्या होत्या, आता पण उस्मानामध्ये सगळ्या सगळी म्हणत होत्या आणि एक झालेली शिवी होती. ती एक झालेली शिवीची 20,000 रुपये सांगितलं. त्यानंतर या मुलग्याकडे एक पाठ होती, क्रॉस आहे, 5,000 रुपये सांगितले होते पाठ. आमच्या मित्र बघायला फायदा होईल. त्यांना आम्ही मागतो बघा 3,000 आला बरेच आणि आम्ही असं शिकलो असं म्हणत होती. तेव्हा त्यांच्या व्यवहार चालला. त्यास केस का कट करतात तेच काय मला कळलं नाही. तेव्हा ती 22 म्हणत होते, हे म्हणत होते 23. हे म्हणते दोन्हीचं 22 हे 23 म्हणत होते. तर याचा व्यवहार चालू होता. सुट्टी झाला व्यवहार काय तर 200 रुपये वाढ दिली फक्त 23-22 रुपये असा व्यवहार झाला. तर असं रेट चालू होतं बघा हा बाजारला. मला काय एवढा अनुभव नाही, तुम्हालाच माहिती होता. रेट जास्त कमी तुम्ही सांगा मला कमेंट करून. पालव कसं वाटलं बघा. या आजोबांच्याकडे आम्ही आला म्हणजे मी पालवा होतो. तुम्ही पालवायचे तुम्ही 14,028 सांगते होते. हा व्यवहार आम्ही स्वतः केला. तुम्ही आम्हाला कमी करा की दोन पालवी घेतली असतील कमी केल्यासाठी मित्रांनी दोघांनी
आवडत असेल तर तुम्ही मला कमेंटमध्ये नक्की सांगा मित्रांनो. तर कशी वाटतं काढली